स्वागतम मुलांनो. आज आपण व्हेनिस हे एक स्थूल वाचन हा धडा बघणार आहोत. लेखक आहेत रमेश मंत्री. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आजचा सुविचार. तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोचला नाहीत तर मोठी गोष्ट नाही, परंतु तुमच्याजवळ काही ध्येयच नाही ही मात्र गंभीर समस्या आहे. मुलांनो, आयुष्य जगत असताना आपल्यासमोर उद्दिष्ट असतं, एम असतात आणि त्याप्रमाणे आपली दिशा ठरत असते. म्हणून जेव्हा केव्हा तुमच्यासमोर ध्येय आहे तर तुम्ही तिथे जाण्यासाठी प्रयत्न करता, पण जर ते नसतील तरी मोठी गोष्ट नाही, पण जर काही ध्येयच नसतील तर ही मात्र गंभीर समस्या आहे. म्हणून आयुष्याची ध्येय पक्की करा, त्याप्रमाणे प्रयत्न नेहमी करत राहा. पाठाला सुरुवात करूया. त्यापूर्वी लेखकांचा परिचय करून घेऊया. लेखकांचं नाव आहे रमेश राजाराम मंत्री. हे सुप्रसिद्ध कथाकार, प्रवास वर्णनकार, विनोदी लेखक असून थंडीचे दिवस, सुखाचे दिवस, नवरंग इत्यादी प्रवास वर्णने त्यांची प्रसिद्ध आहेत. 1979 साली एकाच वर्षात 34 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आता या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत? व्हेनिस या शहराचे जीवनमान व निसर्ग सौंदर्य अतिशय तरल व उत्कट शब्दात लेखकांनी वर्णन केले आहे. तेथील वातावरण व हवामान यांचे वेधक शब्दात जणू चित्रच आपल्यासमोर उभी राहते. आता या शहराची काही वैशिष्ट्ये आहेत ती जाणून घेऊया. त्यापूर्वी शहर कसं आहे हे तुम्हाला चित्रानुसार मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचं निरीक्षण करा. चित्रामध्ये तुम्हाला दोन्ही भागात इमारती असून मध्ये पाणी दिसतं आहे आणि या पाण्यातनं या शहरामध्ये दळणवळण केलं जातं. चित्राचे निरीक्षण नीट करा, म्हणजे तुम्हाला धडा जास्ती समजायला मदत होईल. पुढचं चित्र बघा की मध्ये पाणी असल्यामुळे मध्ये इथे पूल आहेत आणि या पुलांवरून लोकांची ये-जा, त्यांचे व्यवहार तिथे चालतात, कारण पाणीच पाणी सर्व दूर असल्यामुळे पाण्यावरूनच या लोकांची कामे होतात. आता या शहराची वैशिष्ट्ये आपण थोडक्यात समजून घेऊ की इटलीतील हे एक प्रमुख शहर आहे. प्राचीन शहरामध्ये याचा समावेश होतो. हे शहर पूर्णपणे समुद्रावर उभे आहे, हे या शहराचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच आपण ह्याच्यामध्ये जे बघणार आहोत की पाण्यामधून सगळे व्यवहार कसे चालतात. रस्त्याच्या ऐवजी कालवे असून दळणवळण बोटींमधनं होते, कारण आपल्या इकडे रस्ते आहे आणि त्याच्यावरून चालणारी साधने आहेत, तर इथे रस्तेच नसल्यामुळे दळणवळण बोटींमधनं होते. 1600 वर्षांचा इतिहास या शहराला लाभलेला आहे. वास्तुशास्त्र, कला, साहित्य यांचा अमूल्य ठेवा शहराने जगाला दिलेला आहे. म्हणूनच पॅरिस खालोखाल जगातील सर्वाधिक भेट देणारे हे पर्यटन स्थळ आहे की लोक मुद्दामून पाण्यावर बसणारं हे शहर कसं आहे हे बघायला इथे गर्दी करतात. तर आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. व्हेनिस हे त्या गाडीचे अखेरचे स्टेशन होते, त्यामुळे रेल्वेचे 2 नौकर ऑल आऊट असे इंग्रजीतून आणि त्याच अर्थी इटालियन व फ्रेंचमधून ओरडत डब्यातून फिरत होते. त्या अमेरिकन म्हाताऱ्यांजवळ चिकार सामान होते. चिकार म्हणजे खूप. व्हेनिसला बिराड बदलायच्या इराद्यानं आल्यासारखे. त्यामुळे त्यांनी 2 पोर्टर्स बोलावले. आता इथे पोर्टर्सचा अर्थ आहे 2 हमाल सामान उचलण्यासाठी. मी त्या स्त्रियांचे औपचारिक आभार मानून माझी छोटी बॅग घेऊन निघालो. आता इथे लेखक स्वतः तिथे गेले होते तेव्हाचं वर्णन आपल्याला करून सांगत आहेत की त्यांची जी गाडी होती त्यातलं ते शेवटचं स्टेशन होतं आणि रेल्वेचे 2 नौकर ऑल आऊट म्हणजे की आता उतरा सगळे, इंग्रजीतून आणि त्याच अर्थी इटालियन व फ्रेंचमधून ओरडत डब्यातनं फिरत होते. आता ते जे आपल्याला वर्णन करून सांगतात आहे की त्यांच्यासोबत त्यांच्या तिथे अमेरिकन म्हातारे त्यांना तिथे दिसले आणि त्यांच्याजवळ खूप सारे सामान दिसले. इतकं सामान होतं की जसं काही त्यांचं बिराड बदलून ते तिथे आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याजवळ खूप सामान असल्यामुळे त्यांनी हमालांना बोलावलं आणि सामान घेण्यासाठी मदत करण्यासाठी सांगितलं.
आणि मग अशा या 2 स्त्रियांचे आभार मानून छोटी बॅग घेऊन आपले लेखक खाली उतरले किंवा निघाले. स्टेशनच्या बाहेर येऊन ते पाहतो तर रस्ता नव्हताच. त्यांनी बाहेर येऊन पाहिलं तर त्यांना रस्ता दिसलाच नाही. होता तो एक प्रचंड कालवा, एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा. हाच तो ग्रँड कॅनॉल. त्यात अनेक वॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लॉचीस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या होत्या. आता हे खरं वर्णन या शहराचं आहे की लेखक म्हणतायत की तिथे रस्ताच नव्हता, तर काय होते, छोटे छोटे कालवे. आणि हा जो आहे की जो त्यांनी लेखकांनी पाहिला आहे, हा प्रचंड मोठा कालवा त्यांना तिथे दिसला, एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा. विस्तीर्ण म्हणजे मोठ्या, खूप पसरलेल्या. तर हाच तो ग्रँड कॅनॉल की तिथला फेमस असा कालवा. त्यात अनेक पॉटर म्हणजे टॅक्सी चालक. आणि ही टॅक्सी म्हणजे काय की लहान मोटर लॉन्चीस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या होत्या. या नावांचाच लहान आणि मोठा प्रकार इथे दिसतो आहे. व्हेनिझिया, पियाझा असा त्यांचा पुकार चालला होता. ते त्यांच्या भाषेमध्ये या प्रकारे ओरडत होते. टॅक्सीपेक्षा बस स्वस्त पडणार हे सांगायला काही अर्थतज्ज्ञ लागत नाही. मी 250 लिरांचे बोटीचे तिकीट काढले. 200 प्रवासी पोटात घेऊन आमची नाव जोरात निघाली. लेखक म्हणतात आहे की ते लोक असे ओरडत होते, व्हेनिझिया, पियाझा म्हणजे की आमच्या नावेत बसा या अर्थाने. आणि टॅक्सीपेक्षा बस स्वस्त पडणार हे सांगायला लेखक म्हणतात ते काही तिथे कुठल्या अर्थतज्ज्ञाची गरज नाही आहे, कारण बस स्वस्तच असणार. तर मी 250 लिरांचे बोटीचे तिकीट काढले. आता लिरा म्हणजे काय की 1861 ते 2002 या दरम्यानचे हे तिथले चलन आहे की तिथे त्या पैशांना लिरा म्हणायचे. तर हे 250 लिरांचे बोटीचे तिकीट लेखकांनी काढले आणि 100 प्रवासी पोटात घेऊन आमची नाव जोरात निघाली. पोटात घेऊन म्हणजे एकूण एवढे प्रवासी त्याच्यात बसले आणि त्यांची नाव सुरू झाली. इथपर्यंत तुम्हाला पाठ समजला असेल की लेखक ज्या गाडीत बसले होते, हे जे व्हेनिस होतं हे त्यांचं अखेरचं स्टेशन होतं. आणि तिथलं वर्णन, त्या शहराचं वर्णन आणि शहरामध्ये त्यांना जे दिसलं गाडी थांबल्यानंतर, जे प्रसंग वर्णन लेखकांनी इथे केलं आहे ते आपल्याला इथून समजून येत आहे. पुढचा पॅरेग्राफ बघूया. ते वातावरण अतिशय प्रसन्न होते. विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने जा-ये करत होते. हायवेवर वाहनांची वाहतूक चालावी तशी त्या जलमार्गावर नावांची धावपळ चालली होती. अनेक प्रकारच्या नावा कालव्यातून चालल्या होत्या. हवेत गारवा होता, वाऱ्यात उत्साह होता, मनात संगीत होते आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य होते. रोमला भेटलेला एक इटालियन लेखक मला म्हणाला होता, ते खरेच होते. व्हेनिस हे जगातलं एकच असं शहर आहे की त्याचं वर्णन करता येत नाही. तिथं प्रत्यक्षात गेलं पाहिजे, तिथली हवा खाल्ली पाहिजे, तिथं राहिलं पाहिजे, तरच तुम्हाला व्हेनिस म्हणजे काय ते समजेल. आता लेखकांनी पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला ते तिथे उतरले आणि त्यांना जे जे आवाज आले, जे जे अनुभव आले ते आपल्याला सांगितले. पण या दुसऱ्या परिच्छेदामध्ये ते सांगतात आहे की तिथल्या वातावरण कसं प्रसन्न होतं याचं वर्णन आपल्याला दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये मिळतं आहे. की त्यांच्या एका मित्रांनी त्यांना म्हटलं होतं, किंवा इटालियन लेखक जो त्यांना भेटला होता त्यांनी म्हटलं होतं की व्हेनिसचं वर्णन हे शब्दात करता नाही येणार, तर त्याच्यासाठी प्रत्यक्ष तिथे जाऊनच बघायला हवं. आणि लेखक म्हणतात आहे की अगदी त्यांनी जे म्हटलं ते तंतोतंत त्यांना खरं वाटत आहे, कारण प्रत्यक्ष गेलं पाहिजे, तिथली हवा खाल्ली पाहिजे, तिथं राहिलं पाहिजे, तरच तुम्हाला व्हेनिस काय आहे हे समजेल. कारण की लेखकांना तिथलं वातावरण अतिशय प्रसन्न वाटत होतं. उत्साहाने प्रवासी ये-जा करत असताना त्यांना दिसले. हायवेवर वाहने जी जात होती ती अशा प्रकारची होती की जसे काही ते जलमार्गावरून जात आहे असे अजिबात वाटत नव्हते. आणि अनेक प्रकारच्या नावा त्या कालव्यांमधनं जा-ये करत होत्या. हवेत छान गारवा होता, वाऱ्यात उत्साह होता, मनात संगीत होते आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य होते, कारण वातावरणच तिथलं असं सुंदर मोहक
प्रसन्न लेखकांना इथे वाटलेलं आहे. पुढचा पाठ आपण नंतर पाहू, पण त्यापूर्वी हे शहर कसं दिसतं आहे ते बघायला काही हरकत नाही. बघा चित्रामध्ये की पूर्ण पाण्यामधून छोट्या मोठ्या नावा, ज्याला लॉन्चेस इथे म्हटलेलं आहे, की पूर्ण दळणवळण त्यांचं या नावांमधनं होतं. रस्तेच नाही, त्याच्यामुळे आपल्यासारखी वाहतूक पण नाही. दोन्ही बाजूला इमारती आणि मध्ये पाणी, आणि जे काही त्यांचं दळणवळण चालतं आहे ते सगळं या नावांच्या मार्फत इकडून तिकडे जाण्यासाठी लोक त्याच्यातून प्रवास करतात. हे पण चित्र बघा की मध्ये सतत पाणीच तुम्हाला दिसेल आणि इमारती, तर सगळं पाण्यामध्ये बसलेलं असं हे शहर आहे. त्यामुळे याला पाण्याचे शहर असे सुद्धा म्हणतात आणि मोठ्या संख्येने पर्यटक हे शहर पाहायला येतात. तर अशा प्रकारे आता इथेही बघा असे वरती छोटे छोटे पूल तुम्हाला दिसतील, 2 इमारतींना जोडणारे, आणि मध्ये पूर्ण पाणी. तर अशा या सगळ्या चित्रांमधनं तुम्हाला या शहराची कल्पना आली असेल की याच्या मार्फतच इथे लोकांचा प्रवास चालतो आणि हे बघण्यासारखं दृश्य आहे असं लेखक म्हणतात आहे. पुढचा पाठ आपण नेक्स्ट तासिकेला बघू. धन्यवाद.